आज शेअर बाजारात अचानक एवढी मोठी तेजी का आली? सेन्सेक्स तब्बल 500 पॉइंट्सने वाढला. निफ्टी 24,500च्या दिशेने धावला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही तेजी टिकणार का? यामागे फक्त एक नाही तर 3 मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बँकिंग सेक्टर आणि दुसरं कारण देशभरात सुरू झालेला दमदार मान्सून आणि तिसरं कारण म्हणजे ज्याचा परिणाम थेट तुमच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून शेअर बाजारापर्यंत होऊ शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ही तिन्ही कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया. आज आठवड्याची सुरुवात बाजारासाठी खूपच सकारात्मक झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे 500 पॉईंटची वाढ झाली. निफ्टीमध्ये 150 पॉईंट्सपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसापासून बुल म्हणजे खरेदी करणारे गुंतवणूकदार बाजारावर नेण्याचा प्रयत्न करत होते. आज त्यांना 3 मोठ्या सकारात्मक बातम्यांचा आधार मिळाला. आता एक-एक करून ती कारणं समजून घेऊया. सर्वात मोठं कारण म्हणजे फायनान्शियल सेक्टर. निफ्टीमध्ये सर्वाधिक वजन म्हणजे वेटेज जर कोणत्या सेक्टरचं असेल तर फायनान्शियल सेक्टर. जवळपास 37% वेटेज एकट्या फायनान्शियल सेक्टरकडे आहे. म्हणजे बँका आणि फायनान्शियल कंपन्या वाढल्या तर संपूर्ण बाजाराला ताकद मिळते. सुरुवात झाली बजाज फायनान्सपासून. कंपनीने क्वार्टर 1चा बिझनेस अपडेट जाहीर केला. त्यामध्ये ग्राहकांची वाढ, असेस अंडर मॅनेजमेंट म्हणजेच AUM आणि व्यवसाय वाढीचे आकडे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले होते. त्यामुळे शेअरमध्ये चांगली तेजी आली. त्यानंतर बजाज हाउसिंग फायनान्सने देखील मजबूत बिझनेस अपडेट दिला. AUMमध्ये जवळपास 24% ची वाढ झाली. त्यामुळे या शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली. पण खरा गेम चेंज करणारी बातमी आली ती HDFC बँककडून. तर HDFC बँकने क्वार्टर 1चे प्राथमिक आकडे जाहीर केले. डिपॉझिट ग्रोथ मजबूत होता. लोन ग्रोथ म्हणजे ॲडव्हान्समध्ये डबल डिजिट वाढ झाली. बाजाराला हा अपडेट खूपच आवडला. त्यामुळे HDFC बँकचा शेअर 3% पेक्षा जास्त वाढला. त्याचा सकारात्मक परिणाम ICICI बँक आणि इतर बँकिंग स्टॉकवरही झाला. आता गुंतवणूकदारांना SBI सारख्या मोठ्या बँकांकडून चांगल्या आकड्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, हे फायनल रिझल्ट नाही, हे फक्त बिझनेस अपडेट आहे. तर प्रॉफिट, NPA, प्रोव्हिजन, मार्जिन हे सर्व फायनल रिझल्टमध्ये समोर येणार आहे. पण बाजाराने सुरुवातीच्या संकेतावरच सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आता दुसरं मोठं कारण म्हणजे देशभरात सुरू झालेला दमदार मान्सून. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात देशात सरासरी जवळपास 11% पेक्षा जास्त पाऊस आला. ही शेअर बाजारासाठी खूप सकारात्मक बातमी मानली जाते. कारण चांगला पाऊस म्हणजे चांगलं पीक, चांगलं पीक म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा वाढण्याची शक्यता आणि त्यामुळे फूड इन्फ्लेशन नियंत्रणात राहू शकतो. भारतात CPI इन्फ्लेशनमध्ये फूड इन्फ्लेशनचा वाटा मोठा आहे. जर अन्नधान्याचे दर नियंत्रणात राहिले, तर एकूण महागाई नियंत्रणात राहू शकते. महागाई कमी झाली, तर RBI व्याजदर वाढवण्याचा दबाव कमी होतो. म्हणजेच भविष्यात इंटरेस्ट रेट स्टेबल राहण्याची शक्यता वाढते. याच अपेक्षेमुळे आज फर्टिलायझर म्हणजे ॲग्रीकेमिकल, ट्रॅक्टर आणि ॲग्रीकल्चर संबंधी अनेक कंपन्यांमध्ये खरेदी झाली. आता तिसरं मोठं कारण म्हणजे मिडल ईस्ट. गेल्या काही आठवड्यापासून या भागातील तणावामुळे क्रूड ऑइलचे दर वाढले होते. पण सध्या परिस्थिती काहीशी शांत होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम दिसला क्रूड ऑइलमध्ये. ब्रेंट क्रूड पुन्हा $70च्या आसपास आला. WTI क्रूड देखील $60च्या रेंजमध्ये आला. यामुळे भारतासारख्या क्रूड ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशासाठी ही चांगली बातमी आहे. कारण क्रूड ऑइल स्वस्त झाला तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची शक्यता वाढते. आणखी एक महत्त्वाचा फायदा, फ्यूल इन्फ्लेशन कमी राहू शकतो. त्यामुळे एकूण महागाईवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता सर्वात मोठं लक्ष असेल ते क्वार्टर 1 रिझल्टवर. TCS, मोठ्या बँका, NBFC, IT कंपन्या यांचे निकाल पुढील काही दिवसात येणार आहेत. जर निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले तर बाजार जर निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले, तर बाजारात आणखी तेजी दिसू शकते. पण जर कंपन्यांनी आउटलूक कमकुवत दिला, तर पुन्हा प्रॉफिट बुकिंग देखील पाहायला मिळू शकते. तर कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, आजच्या तेजीमागे 3 मोठी कारणं होती. पहिलं फायनान्शियल सेक्टरकडून आलेले मजबूत क्वार्टर 1 बिझनेस अपडेट.
दुसरं देशभरात झालेला अपेक्षेपेक्षा चांगला मान्सून आणि तिसरं मिडल ईस्टमधील तणाव कमी होण्याचे संकेत आणि क्रूड ऑइलमध्ये आलेली घसरण. आता पुढील काही दिवसात क्वार्टर वन रिझल्ट आणि ग्लोबल न्यूजवर बाजाराची दिशा ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशा न्यूज अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.